नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. बघा, संशय हा कोणाच्याही मनात येऊ शकतो, कुठल्याही गोष्टीबद्दल येऊ शकतो. संशय कोणत्या गोष्टीबद्दल येतो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि असा संशय जर आपल्या मनात आला तर नेमकं काय करायचं? कारण संशय ही गोष्टच अशी आहे की हे म्हणतात ना की कानगोष्टीचा प्रकार आहे हा. कारण ही कानगोष्ट आपल्याला कोणीतरी म्हणतं, कोणीतरी सांगतं म्हणून आपण करतो आणि त्यामुळे आपल्याकडनं ती गोष्ट तशी होऊन जाते. परंतु खरोखरच ती गोष्ट खरी आहे की नाही हे तपासणं हे प्रत्येकाचं खरं कर्तव्य आहे. पण ते करत नाही कोणीच आणि मग नंतर खूप प्रॉब्लेम निर्माण होतात. तसं पाहिलं तर संशय हा खूप छोटा शब्द आहे. परंतु तो एकदा जर मनात आला तर त्याच्यामुळे घर, नाती, शांतता सगळं काही तो हादरवून टाकतो. प्रश्न हा नाही आहे की संशय का येतो? तो आला तर आपण काय करायचं? स्वतःला त्याच्यातनं आपण कसं सांभाळायचं? हा मुख्यत्वे प्रश्न आहे. तर आता खरं सांगायचं तर संशय का येतो हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. कारण की कुठलाही संशय हा असा अचानक नसतो येत आपल्या मनामध्ये. संशय जेव्हा मनात येतो आपल्या, तेव्हा काहीतरी असं कारण घडलेलं असतं की ज्यामुळे आपल्या मनामध्ये संशय निर्माण होतो. थोडक्यात अगदी सांगायचं म्हणजे कसं आहे की आपल्या नेहमीच्या वागण्यातली व्यक्ती म्हणजे ती व्यक्ती एक तर घरातली असेल, घराच्या बाहेरची म्हणजे मैत्रीण असेल किंवा एखादी नातलगातली असेल किंवा अगदी खूप जवळचं कोणीतरी अशी जीवाभावाची अशी व्यक्ती असू शकते. तर ह्या व्यक्तीने एकदम आपल्याशी बोलणं कमी केलं किंवा आपल्यापासून जी व्यक्ती आपल्याला अगदी नेहमी सगळं सांगायची, त्या व्यक्तीने एकदम बोलणं बंद केलं असेल किंवा कमी केलं असेल किंवा आपल्यापासून काहीतरी लपवते आहे, असं जर वाटत असेल, तर त्यावेळेला असं आपल्या मनामध्ये यायला लागतं की ही एकदम अशी का बरं वागायला लागली आहे? काय झालं आहे असं की ही व्यक्ती आपल्याशी अशी वागायला सुरुवात झालेली आहे? त्यामुळे बऱ्याचदा हे जे संशय मनामध्ये येतात, त्याला शेंडाबुडखा काहीच नसतो आणि आपण विनाकारणच ते संशय आपल्या मनामध्ये घर करून ठेवतो आणि मग त्या संशयाच्या बळावर एक ठिपका असेल तर आपण त्याची मोठी भिंत उभी करतो आणि मग ती जी भिंत उभी होते, ती भिंत अतिशय मोठ्या प्रमाणात आपण त्या भिंतीचा उपयोग असा होतो की म्हणजे निरुपयोग होतो असं आपण म्हणूया. ती भिंत आपण उभी करतो मनामध्ये आणि त्या भिंतीमुळे सगळी नाती, रिलेशन्स आपले जे असतात ते आपोआपच तुटायला सुरुवात होऊन जाते. तर आता हे आपल्या मनात जेव्हा येतं की संशय आपण घेतो, तेव्हा आपण असा तो संशय घेतल्यानंतर प्रत्येकच वेळेला ती व्यक्ती चुकीची असते का हे तपासलं पाहिजे. कधीकधी समोरच्याची अजिबात चूक नसते आणि केवळ कानोपकानी त्या गोष्टी आलेल्या असतात आणि म्हणून आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि त्या गोष्टींचा म्हणजे एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला असं करत करत विनाकारण त्या व्यक्तीला बदनाम केलं जातं. तर एखाद्याच्या चारित्र्यावर असा संशय घेणं हे खूप चुकीचं आहे. कोणाचंही चारित्र्य असं वाटेवर पडलेलं नाही आहे की कोणीही यावं आणि त्याच्याबद्दल काहीही बोलावं. तर म्हणून कुठल्याही व्यक्तीच्या चारित्र्याबद्दल बोलणं असेल, चारित्र्याबद्दलचा जर संशय असेल, तर तो खरोखरच विचार करूनच घेतला पाहिजे. आता ह्या गोष्टीमध्ये आपलं स्वतःचं पहिलं पाऊल आपण काय ठेवलं पाहिजे? काय पहिलं पाऊल आपण घेतलं पाहिजे? की आपल्या मनात जसं संशय आलाच, तर आपण काय करायला हवं? तर बऱ्याचदा काय होतं की आता एखाद्या व्यक्तीबद्दल संशय आला, तर लगेच आपण जाऊन त्या व्यक्तीला विचारतो किंवा समजा नाही विचारलं तरीसुद्धा ती व्यक्ती जर आपल्या समोर आली, तर पण अशा पद्धतीने त्या व्यक्तीच्या समोर रिॲक्ट करतो की ही तर अशीच आहे, कशाला ह्या व्यक्तीशी बोलायचं, शी ही घाणच आहे. म्हणजे आपल्या मनातले जे रिॲक्शन्स असतात त्या आपल्या वागण्या बोलण्यात दिसतात. मग आपण लगेच त्या व्यक्तीला टाळायला सुरुवात करतो आणि समजा जर ती व्यक्ती घरातली असेल, कोणीही असेल, मुलगी असेल, सून असेल, मुलगा असेल, नवरा असेल, कोणीही असू शकते घरातली व्यक्ती
बायको असेल, कोणी असू शकते. तर लगेच मग आपल्याला असं वाटतं की ही तास-तासभर फोनवर बोलते आहे किंवा हा तास-तासभर फोनवर बोलतो आहे म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड आहे. असं आपलंच मन आपणच ठरवून टाकतो आपल्याच मनाने. प्रत्यक्षात खरोखरच तसं असतं का ह्याचा विचारसुद्धा आपलं मन करायला तयार होत नाही. पण आपण ठरवतो की असंच नक्की काहीतरी असणार. मग लगेच त्याचा फोन तपासायला आपण सुरुवात करतो. लगेच त्या व्यक्तीची चौकशी करायला सुरुवात करतो. मग ती कोण होती, तो कोण होता. आणि काही वेळेला कसं असतं बघा, त्या व्यक्तीने, समोरच्या व्यक्तीने अगदी इनोसंटली सांगितलं की अगं काही नाही, माझ्या कॉलेजमधली मैत्रीण होती किंवा ती माझी अशी अशी खूप दूरची माझ्या कॉलेजमध्ये आम्ही शिकत होतो तेव्हा आम्ही एकत्र आम्ही सगळे राहत होतो. म्हणजे बोलत होतो, खेळत होतो किंवा आमच्या कॉलेजमध्ये आम्ही असताना एकत्र हॉटेलिंग करत होतो, मूव्हीला जात होतो. असं त्या व्यक्तीने जर सांगितलं अगदी प्रामाणिकपणे, तर त्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणावर सुद्धा संशय घेतला जातो. म्हणजे ती व्यक्ती प्रामाणिकपणे सांगते आहे, त्याला काहीच अर्थ नसतो. तर असं करू नका. थोडंसं थांबा. आधी स्वतःच्याच मनाला विचारा, की हा आपण जे काही फोन तपासतोय किंवा करतोय ह्याच्याने काय होईल पुढे जाऊन? त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल राग निर्माण होईल. ती व्यक्ती तुमच्याशी तुसडेपणाने वागायला सुरुवात करेल किंवा तुमच्यापासून गोष्टी लपवत नसेल तर ती लपवायला सुरुवात करेल. मग ही तुमची फक्त भीती आहे की तुमच्याजवळ काही पुरावा आलेला आहे? फक्त केवळ ती फोनवर बोलते म्हणून आपण त्या व्यक्तीचा असा विचार करायचा का की ती व्यक्ती काहीतरी नक्कीच तिच्यामध्ये आहे, हा विचार आपण करू शकतो का? नाही ना. तर मग आपण तसा विचार न करता त्या व्यक्तीच्या बाजूने थोडासा विचार करून बघूया ना, की नेमकं असं काय आहे? खूपदा 100%मधले 90% हे उत्तर नाही असंच असतं, फक्त भीतीच असते त्या गोष्टीबद्दल. आणि अशी भीती वाटण्याचं कारण हे असतं, की त्या व्यक्तीबद्दल म्हणजे समजा नवरा-बायको असतील तर पजेसिव्हनेस असतो, की हा माझाच आहे, ती माझीच आहे, हिने बाकी कोणाशी बोलायचं नाही. तर अशा वेळेला जिच्यावर संशय येतो त्या व्यक्तीने सुद्धा ते समजून घेतलं पाहिजे, की ह्याचा संशय आपण दूर करूया. किंवा कधी-कधी त्या व्यक्तीच्या मनामध्ये असं काही नसतं सुद्धा. म्हणूनच मी आत्ता म्हणलं, की ती व्यक्ती अगदी मोकळेपणाने सांगते, की आम्ही कॉलेजमध्ये एकत्र राहत होतो, हॉटेलिंग करत होतो, मूव्हीला जात होतो. आता जात होतो म्हणजे ग्रुपमध्ये जात असणार ते. पण समजा एनिवे एकटेही जात असतील, तर लगेच त्यांच्यामध्ये काहीतरी भानगड होती किंवा आता लगेच भानगड चालू आहे, असा अर्थ काढणं अगदी चुकीचं आहे. आणि आता समजा आपल्याला असं समजलं की काहीतरी नक्कीच आहे, असं अगदी आपल्याला समजलं आहे. तर मग तुमच्या मनाला तुम्ही कसं समजवणार आहे? काय करणार आहात तुम्ही नेमकं? तर स्वतःला वेळ द्या आधी. अगोदर ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला, खरोखर ही गोष्ट खरी आहे का? हे तपासून बघा. त्याच्याशिवाय आपण उगीचच काय होतं कधी-कधी आपल्या मनातले मांडे आपण रचत असतो. तर ते मांडेच असू शकतात फक्त. खरं असतंच असं नाही. तुम्हाला अगदीच जर असं अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही काय करा, एका कागदावर लिहून काढा. कधी-कधी कसं होतं, एखाद्या व्यक्तीबद्दल जर राग आला तर आपण किंवा संशय आला तर त्या व्यक्तीबद्दल जर आपण लिहायला गेलो तर मग आपलं हळूहळू मनातलं थोडंसं कमी होतं. तर समजा तुम्हाला त्या व्यक्तीचा संशय आला पण आहे, तर तुम्ही कसं कराल मग आता? तुमच्या मनात जर संशय आहे, तर तुम्ही कसं वागाल? कारण काय होतं, की मनात जर आपण संशय ठेवला, तर तो जळतो आणि त्यांच्यावर जर तुम्ही डिरेक्टली आरोप केला, की तुझं असं-असं आहे, मला माहिती आहे, तर ते नातं संपतं. म्हणून जे बोलणार असाल ना, ते अगदी त्या व्यक्तीशी शांतपणे संवाद साधा. ह्या शब्दात संवाद नको साधायला कधी, की मला माहिती आहे तुझं असंच आहे, मला माहिती आहे की तू हेच केलं आहे, तू असंच केलं आहे. नाही. त्या व्यक्तीशी बोला, की हे बघ मला काय वाटतं, की आता आपलं लग्न झालं आहे, आपल्याला मुलं आहेत. तेव्हा जर म्हणजे मला असं वाटतं तसं असेलच असं नाही. पण जर असेल तर तू स्वतःला आता सावर. कारण शेवटी आम्ही कुठे जाणार किंवा तू माझ्यासाठी, मी तुझ्यासाठीच आहे. तर आपलं एकमेकांवर प्रेम आहे. त्यामुळे जर तसं काही असेल तर तसं करू नकोस. आणि त्यावेळेला त्या व्यक्तीला समजावून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जास्तीत जास्त त्या व्यक्तीला प्रेम देण्याचा प्रयत्न करा.
अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता. तर म्हणून तुम्हाला संवाद साधताना हा खूप मोठा फरक तुमच्या लक्षात येईल. आणि समजा असं कधी वाटलंच बोलताना त्या व्यक्तीने जर सांगितलं की खरंच त्याचं काहीतरी आहे त्या व्यक्तीचं बाहेर, खरा ठरला, तर मग ह्याच्यात काय करता येईल आपल्याला? तर 2 मार्ग आहेत त्याच्यामध्ये. सगळं रागाने तोडून टाकणं, नातंही तोडून टाकणं किंवा शांतपणे निर्णय घेणं. तर ह्याच्यातला सगळ्यात प्रभावी मार्ग कोणता आहे? तर शांतपणे तुम्ही त्याच्यातनं मार्ग काढा. तुम्ही थोडंफार स्वतःचा स्वाभिमानही शिल्लक ठेवा, आपली किंमतही ओळखा आणि तुम्ही जे त्या व्यक्तीशी बोलताय किंवा वागताय त्याच्यामध्ये तुमच्या स्वतःचं एक भानही तुम्ही ठेवलं पाहिजे. हे लक्षात घ्या. कारण जरी समजा खरं आहे असं त्यांनी सांगितलं, तर त्या व्यक्तीला त्या गोष्टीपासून आपण दूर कसं करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. तर कधी कसं असतं, संशय येणं हा काही शत्रू नाही आहे. तो फक्त मनामध्ये भीती निर्माण करतो. पण त्या भीतीला तुम्ही तुमचे कधीही गुलाम होऊ नका देऊ. गुलाम नका होऊ देऊ. त्या भीतीच्या इतकं म्हणजे त्या भीतीपायी आपल्या स्वतःच्या ज्या कल्पना आहेत, ज्या गोष्टी आहेत, या मनातल्या मनात आपण ह्या गोष्टींचं भांडवल नाही करायचं किंवा त्याला जास्त जागा नाही द्यायची. आपण तो विषय तिथे सोडून द्यायचा. कारण त्या विषयावर जर सतत त्या समोरच्या व्यक्तीला आपण प्रश्न विचारत राहिलो, संशय घेत राहिलो, तर ती व्यक्ती आणखीन चिथवली जाते, चिडते, रागावते. आणि म्हणून जर नातं टिकवायचं असेल, वाचवायचं असेल, तर विश्वास हा हवाच आणि मन शांत ठेवून हे सगळं तुम्हाला करावं लागेल. आम्ही शाळेत असताना म्हणजे कॉलेजला असताना एक गोष्ट मला आठवते की माझी मैत्रीण खूप हुशार होती, अतिशय हुशार होती. आणि ती शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना आमच्या वर्गातला जो एक मुलगा होता त्याच्याशी ती सतत बोलायची, त्याच्याबरोबर झाडाखाली बसायची, तिथेही त्यांच्या गप्पा चालायच्या. तेव्हा तर काही फोन वगैरे अशा गोष्टी नव्हत्या, मोबाईल फोन वगैरे हे नंतर आलेल्या आहेत गोष्टी या. तर त्यावेळेला ह्या गोष्टी नव्हत्या. तर केवळ ते एकमेकांशी बोलायचे, लायब्ररीत एकत्र बसायचे, झाडाखालीसुद्धा एकत्र बसायचे, तिथेही काहीतरी बोलत राहायचे. ह्यावरून त्या लोकांबद्दल म्हणजे त्या दोघांबद्दल आमच्या ग्रुपमध्ये चर्चा व्हायला लागली की ही दोघंच एकटे का असतात. तेव्हा तर खरं कळण्याचं काहीच कारण नव्हतं. पण ही गोष्ट त्या मुलीच्या आईकडे गेली. अर्थातच कसं असतं की आपल्याकडे मुलीची अब्रू सांभाळणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि त्याच्यामुळे त्या मुलीच्या आईला खूप काळजी वाटत असते. म्हणून तिने त्या मुलीला तर मारलं, चांगलं धुपटून काढलं. कॉलेज गोईंग मुलीला असं करायला नाही पाहिजे. आणि त्यानंतर त्या मुलालासुद्धा धाक दिला की तू माझ्या मुलीशी जराही बोलायचं नाहीस. परिणाम काय झाला? मुलीच्या मनावर परिणाम झाला, मुलाच्या मनावर परिणाम फारसा नाही झाला. पण स्कॉलर येणारी मुलगी एकदम कमी मार्क्स तिला मिळाले. आणि नंतर खोलात गेल्यानंतर असं लक्षात आलं की ती दोघंही जणं, तो मुलगाही स्कॉलर होता, ही पण स्कॉलर होतीच, आणि ही दोघं जणं फक्त अभ्यासाचं डिस्कशन करत असायची, बाकी काहीच नाही. त्यांच्या कुठल्याही डिस्कशनमध्ये असं काहीही नव्हतं. हे नंतर आम्हाला तपास करताना म्हणजे कळलं. तिच्या आईवडिलांनाही कळलं, शाळेतल्या शिक्षकांनाही कळलं. तर अशा काही वेळेला गोष्टी असतात. तर ह्या गोष्टी खूप नाजूकपणे हाताळायच्या असतात. आता समजा जर अशी गोष्ट आपल्या घरात घडली, घरात असेल, तर सुद्धा तुम्ही एकदम संशय नाही घेता त्या व्यक्तीला समजून घ्या. आधी त्या व्यक्तीला बोलतं करा. तिला इतर विषयांवरती अगोदर तिला बोलायला लावा. म्हणजे एकदम त्या विषयावरती हात घालू नका. त्या विषयावरती बोलती झाली व्यक्ती किंवा हळूहळू त्या व्यक्तीला असं विचारा की का रे बाबा, तुझं काही आहे का? किंवा म्हणजे असं पण नाही विचारायचं ॲक्च्युली की का गं आजकाल तू फोनवर खूप बोलताना दिसतेस, खूप काम असतं का गं तुला? किंवा असं अशा अर्थाने विचारायचं. आणि मग हळूहळू त्या विषयाला आपण हात घालायचं की मला तर माहिती आहे की असं नक्कीच काही नाही आहे, पण अगं ना माझ्या कानावर असं आलं, पण मला तुझ्याकडून ऐकायचं की असं काही नाही आहे ना, मला खात्री आहे की तू अशी करणारच नाहीस. असं जर आपण समजावून घेतलं, बोललं, तिला अंजारलं, गोंजारलं, अशा व्यक्तींना ना घरात जर प्रेम नाही मिळालं तर या व्यक्ती बाहेर
कुठेतरी प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे या घटना घडतात. म्हणून आपण नेहमी घरात लक्ष नक्कीच असलं पाहिजे. पण अशा जर गोष्टी आपल्या कानावर आल्या, कोणी सांगितल्या किंवा कोणी काही बोललं, तर आपण स्वतः त्या व्यक्तीला आणखीन घरात बोलण्यापेक्षा, दुखवण्यापेक्षा या काही ज्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी आपण त्या व्यक्तीला आपल्या विश्वासात घेऊन समजावून सांगायला पाहिजे. त्या व्यक्तीला एक विश्वास पटला पाहिजे की नाही, आपण ज्या व्यक्तीशी बोलतो आहे ती व्यक्ती अगदी विश्वासाची आणि आपल्याला अगदी छान समजून घेते. पण काही घरांमध्ये काय होतं माहिती आहे का, की खास करून सुनांच्या बाबतीत बरं का, म्हणजे मुलांच्या बाबतीत झालं तर ते कधी-कधी माफही केलं जातं. पण सुनांच्या बाबतीत जर असं घडलं, तर मग तिला त्रास देणं, तिचा मानसिक छळ करणं, म्हणजे ही भीतीच असते बरं का मनात. संशय हा संशयच असतो. तो खरा आहे की नाही हे तपासलं जातच नाही. त्यामुळे फक्त त्यावरनं तिला बोललं जातं, रागावलं जातं, तिला त्रास दिला जातो, बरंच काही काही होतं. पण एक गोष्ट यामागे लक्षात घ्यायला हवी, की हा डोमेस्टिक व्हायलन्स आहे किंवा 498A खालची ही घटना होऊ शकते. जर समजा ती मुलगी स्ट्रॉंग असेल, तर ती या 2 गोष्टींसाठी तुम्हाला जबाबदार धरू शकते. त्यामुळे एकदमच कुठल्याही अशा गोष्टींचा तुम्ही तिच्यावरती हे करू नका, अन्याय करू नका. केवळ संशयामुळे तिला त्रास देणं असं करू नका. ती तसं का करते आहे किंवा तसं खरंच आहे का याचा तपास करा. कारण नुसता संशय घेऊन त्या संशयावरनं तिच्यावर विनाकारण चुकीचे आरोप करणं, तिला विनाकारण धमक्या देणं एखाद्या गोष्टी, तू जर आता मला परत त्या व्यक्तीशी बोलताना दिसलास किंवा दिसलीस, म्हणजे हे दोघांच्या बाबतीत लागू आहे. कधी-कधी जर समजा मुलाच्या बाबतीतही असं झालं, तर मुलाचे आईवडीलसुद्धा तसंच बोलतात, की परत जर दिसलास तिच्याशी बोलताना तर बघ माझ्याशी गाठ आहे. तर असं करू नका. पहिली गोष्ट याच्यामध्ये कायदा तर आहेच, पण पहिली गोष्ट याच्यामध्ये मानसिकता आहे. त्या व्यक्तीची मानसिकता स्वतः खराब करायची नाही. स्वतःची मानसिकताही आपण स्वतः खराब करायची नाही आणि त्या व्यक्तीचीही खराब करायची नाही. या गोष्टी खूप अगदी समजुतीने आणि समजून घेऊन हाताळण्याच्या संवेदनशील पद्धतीने ह्याला हाताळणं खूप गरजेचं असतं. आणि त्यामुळे ह्या गोष्टी कोणीही व्यक्ती असू देत, तुमच्या घरातली म्हणजे पती असो, पत्नी असो, मगाशी म्हणल्याप्रमाणे मुलगा असो, सून असो, जावई असो, मुलगी असो, काय जे असेल, कुठलंही नातं असेल, काहीही संबंध, नातं कोणतं हे महत्त्वाचंच नाही आहे. नातं एकच महत्त्वाचं आहे, तुमच्या विश्वासाचं. म्हणून त्या व्यक्तीशी तुम्ही संवाद साधून व्यवस्थित समजून घ्या की ती व्यक्ती असं का वागते. नाहीतर ह्या गोष्टींखाली कायद्यामध्ये शिक्षा मिळते. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि नवीन असाल तर हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.